धन्यवाद नितीन. तर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण आता पाहणार आहोत. जयहनुमान निळजे विरुद्ध राकेश शिवण सोनलपाडा या दोन संघामध्ये जयहनुमान निळजे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि राकेश 11 सोनलपाडा संघाला प्रथम फौजसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानात येते ते राकेश 11 सोनलपाडा संघाचे फलंदाज तर दत्ता. सलामीची जोडी मैदानात येते दत्ता आणि फलंदाज योगेश. ही मागच्या सामन्यातले एक जबरदस्त जोडी आपण पाहू शकता. जर दत्ताने सलग 3 षटकार मारले 3000 रुपये पारितोषिक समीर पाटील यांच्याकडून सोनारपाडाचे आधारस्तंभ आपण पाहू शकता ज्यांच्याकडून 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक असेल. तर मागच्या ह्या दोन्ही सामन्यामध्ये बक्षिसांची लयलूट आपण पाहायला मिळाली. ती योगेशने तब्बल 7,667 रुपयाचं पारितोषिक मिळवलं होतं. तर मगाशी अर्धशतक मारणारा फलंदाज होता जवळपास 7,500 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. ते अर्थात अर्धशतक नोंदवणारा फलंदाज होता मोनिश याला. कारण मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अर्धशतक मारलं गेलं होतं. ही ओळख आहे या खेळपट्टीची. त्यामुळे या मैदानाकडे पहिले षटक घेऊन गोलंदाज येतो. यावेळी जयहनुमान निळजे संघाचा गोलंदाज चेतन आणि सामना करतोय फलंदाज दत्ता. पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू मध्ये असताना हा चेंडू अखुटाबाई चेंडूला काटखाण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील स्क्वेअर लेग पंचांकडे. मात्र या ठिकाणी आपण पाहतात निश्चितच यावेळी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. केतन केशव पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सोनापाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये पारितोषिक. तर वयोमध्याकडे या षटकातला पुढचा चेंडू चेतन अकोटाबाई चेंडू त्या बॅटच्या पट्यात घेतल्या चेंडूला कव्हर पॉइंट मधून चेंडूला सीमार पाठवत आहे. पहिला चौकार शानदार 4 धावा. सोनारपाडा संघाने नवापाडा संघाविरुद्ध यावेळी आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 2 गडी बाद 88 धावा जमवल्या 5 षटकामध्ये. आणि जेव्हा दत्ताने 7 धावांचं योगदान दिलं होतं योगेशने 51 धावांचं योगदान दिलं होतं. तोच फलंदाज या ठिकाणी पाहतोय पहिला चौकार मारतोय 4 धावांसाठी. अकोटबा चेंडू बॅटच्या पट्यात दिल्या चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिले निश्चित कार्पेटसाने चेंडू जातोय. यावेळी डीप स्क्वेअर लेग मधून सीमापार 4 धावांसाठी. तर हा दुसरा चौकार दत्ताच्या बॅटमधून पाहते. सुरुवात केले 30 इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळते राकेश 11 सोनारपाडा संघ या पहिल्या 2 चौकाच्या मध्ये एकूण धावसंख्या धावपळ जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. दत्ता तयार चेतन यावेळी बागड षटक फेकते कोळेगाव एनकडून 55 डावीकडून उजव्या हाताने. आणि यावेळी निश्चितच चेंडूला उंचावर खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नव्हता. चेंडू आपण पदा शॉर्ट थर्मच्या दिशेने गेले होते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते दत्ताला. दत्ताच्या धावसंख्येत 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि सोनारपाडा संघाची धावसंख्या राकेश 11 सोनारपाडा संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती बिनबाद 9 या धावसंख्येवर. आता मात्र योगेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं या स्पर्धेमध्ये 51 धावांचं धावा नोंदवल्या होत्या. हा फलंदाज आपण पाहू शकता. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय चेतन 55 डावीकडून उजव्या हाताने. मात्र यावेळी निश्चित रिव्हर्स आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त आपण पाहिलं होतं. बिडाफला एका हाताने क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षक यावेळी नितेश पाटील याचं सुरेख क्षेत्ररक्षण. डीजे असं वाटत होतं का चेंडू सीमापर होईल. कारण ज्या पद्धतीने योगेशने चेंडू खेळला होता अतिशय वेगाने चेंडू जाणार होता. पण तिकडे एका हाताने जेव्हा
झेल घेतला आणि यावेळी योगेशची खेळी समाप्त केली. योगेश बाद झाला. मागच्या सामन्यात याने 51 धावचं योगदान दिलं. तो फलंदाज यावेळी मात्र जो हिरो होता या ठिकाणी 0. नक्कीच अमोल आणि दत्तासाठी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर समीर पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोलसाठी हा चेंडू. यावेळी मात्र बॅटचा फेस उघडला. चेंडू वाईल्डिश लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे. दत्ताचा हा चेंडू होता. आपण पाहिला तर हा फटका आणि हा चेंडू मात्र सीमापार 4 धावांसाठी. आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर राकेश 11 सोनारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 13. आमच्या डीजेचं पहिलं सत्र समाप्त झालं, ज्याने आगरी मराठी कोळी गीतं या ठिकाणी पेश केली होती. काही मध्ये सुंदर अशी मराठी गीतं देखील होती. आता दुसरी इनिंग त्यांची चालू आहे. ते मात्र आता खलीवलीकडे हिंदी सत्र त्यांचं सुरू झालंय. तर या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या धावपळकर आली ती 13 धावा. षटक होतं. गोलंदाज आपण पाहिलं होतं पहिलं षटक फिरणार गोलंदाज चेतनचं महागडी षटक. 1 षटक 0 निर्धाव 13 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय नितेश मानपाडे यांकडून. आणि सामना करेल फलंदाज या वेळेला अमोल पाटील. खेळण्यासाठी सज्ज. पंच डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्यासाठी प्रयत्न केला होता. आपण पाहिला तर यावेळी मात्र चेंडू निश्चितच यावेळी स्वैर चेंडू म्हणून घोषित आहे पंचांकडून. आणि अशा प्रकारे यावेळी 1 धावीचं योगदान. धावसंख्येत बदल. सोनारपाडा राकेश सोनारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 14 धावसंख्येवर. 4 षटकांचा सामना. सुपर 8 मध्ये मागाशी आपण पाहिलं ओम साई आगासन संघाने आजच्या रात्रीमध्ये सर्वप्रथम प्रवेश केला. जसं तिन्ही सत्रांचा तिन्ही रात्रींचा आपण विचार केला की पहिलाच सामनारा संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतो असा साधारणतः संकेत होता. पण हा संकेत या ठिकाणी मात्र पूर्णपणे बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. वळीमध्ये आणि हा चेंडू यावेळी यष्टीवर आदळतोय. आपण पाहिलं फलंदाजांनी ऑनसाइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आपण पाहिला यष्टीवर आदळला. आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद. राकेश 11 सोनारपाडा संघ 2 गडी बाद. एकूण धावसंख्या 14. अमोल याची खेळी समाप्त होतोय. आपण पाहिला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीवर चेंडू आदळला आणि त्रिफा जन फलंदाज बादला. 2 गडी बाद. एकूण धावसंख्या 14. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज परेश. यावेळी पाहू शकता तर दत्ता एका बाजूने 3 चौकांच्या मध्ये खेळतोय वैयक्तिक 13 धावसंख्येवर. यशस्वी गोलंदाज पाहू शकता आपण गोलंदाज नितेश मानपाडे यांकडून. यावेळी डावखुरा फलंदाज परेश खेळण्यासाठी सज्ज आहे. परेसाठी क्षेत्र जीवरेशन आपण पाहिलं तर यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला. यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला बेरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट मात्र या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडूवर लॉंग ऑनला आणि फलंदाज मात्र बाद. तिसरा धक्का बसतोय 3 बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर 14. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 13. एक फलंदाज बाद झाला होता. पट्ट्यानंतर चेंडू आपण वाईट चेंडू आला होता आणि त्यानंतर लागोपाठ 2 फलंदाज गमावले. ते राकेश शिरवण सोनारपाडा संघाने एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलात जय हनुमान निळजे संघाचे गोलंदाज तितके सुरेख गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहूया हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज पाहू शकता यावेळी नितेश. आणि जर हॅट्रिक घेतली तर समीर पाटील यांच्याकडून राज पाटील काटे यांच्याकडून 2000 पारितोषिक. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये
मात्र मिडविकेच्या दिशेने डीप मिडविकडून क्षेत्राच्या चेंडूवर येईपर्यंत एका धावेचं योगदान आणि 1 मिनिटे बऱ्याचशा वेळानंतर 1 धाव येते. ती राकेश इलेव्हन सोनारपटाच्या खात्यामध्ये एका धावेने 3 बाद एकूण धावसंख्या 15. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विनोद. तर 1 धाव मिळते ती दत्ताची वैयक्तिक धावसंख्या 3 चौकाच्या मध्येने तब्बल 14 धावसंख्येवर. पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. यावेळी आपण बघा वाडिश लॉंगॉनला क्षेत्रीय चेंडूवर मात्र या ठिकाणी क्षेत्रीय चेंडूवर येऊन चेंडू फेकतोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या फलंदाजांना. 2 धावा यावेळी नवीन आलेला फलंदाज विनोदसाठी. विनोदने आपलं खातं उघडलं 2 धावांनी. एकूण धावसंख्या 2 पोहोचते. 3 गडी बाद 17 धावा. या षटकातला 5वा चेंडू 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं तर पाहूया या ठिकाणी नेमका हा धोका कोणाला असेल. दरम्यान पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळला. पुन्हा एकदा वाडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू लॉंगॉनहून आणि वाडिश लॉंगॉन क्षेत्राच्या चेंडू येतोय. क्षेत्राच्या यष्टीच्या गोलंच्या दिशेने चेंडू फेकतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज दत्ता आणि फलंदाज विनोद यांच्यामध्ये. विनोद याची वैयक्तिक धावसंख्या 2 वाढते 4. संघाची धावसंख्या 19. 3 गडी बाद. अंतिम चेंडू या षटकातला. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर यावी नितेश मानपाडा यांकडून गोलसाठी सज्ज होतोय आणि समोर फलंदाज विनोद 4 या धावसंख्येवर. पंजा डावीकडून उजव्या हाताने आकुटबा चेंडू होता. बॅटच्या पट्यात गेल्या चेंडूला यावी कव्हर पॉईंटच्या दिशेने भिरकावून दिला. क्षेत्राच्या चेंडूवर जात होता माझा तोपर्यंत अभागबाचा हा झेल चेंडू सीमावर होतोय आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. विनोदच्या बॅटमधून आलेला हा चौकार पहिला चौकार त्याची वैयक्तिक धावसंख्या 8. 2 षटकांचा खेळ संवाद होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावकडे येते ती 23 धावा. प्रतिषटकाचा आपण विचार केला प्रतिषटक या ठिकाणी धावा आल्या त्या 11.50च्या सहसाने. या षटकाचं गोलंदाज पृथक्करण पाहूया. नितेशने मागणी षटक फेकलंय. या षटकात तब्बल 10 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. तर चेतन याने पहिले षटक फेकलं 13 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज त्याने बाद केला होता. आता मात्र येणारे 12 चेंडू म्हणजे पहिल्या सत्रातले 2 षटक बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहूया किती धावांपट या ठिकाणी योगदान देतोय तो राकेश इलेव्हन सोनारपाडा संघ. तर मैदानाकडे गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक घेऊन कोळेगाव यांकडून गोलंदाज सज्ज योगेश. पंचाची भूमिका प्रवीण पाटील आपण पाहू शकता. गणेश भोईर या ठिकाणी पंचाची भूमिका निभवत असताना मैदानामध्ये 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये पहिला चेंडू या षटकातला पंचाच्या डावीकडून. या षटकातला पुढचा चेंडू सरळ बॅटने आपण नाही खेळू शकणार. आपण बला निश्चित दिशा दिली चेंडूला. सीमारीच्या बळगड्या डेप एक्स्ट्रा कव्हर सीमारीच्या बळगड्या शानदार चौकार 4 धावांसाठी. हॅलो निर्जेश संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर राज पाटील काटे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक निर्जेश संघासाठी. तर हा सुरेख फटका होता. आपण पाहताय कार्पेटच्या चेंडूला यावी दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग होता. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्याकडे 4 धावा. चौकार मिळतो दत्ताला. दत्ता याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 3-4 चौकांच्या मध्ये तब्बल 18 धावसंख्येवर. तर 4 धावा मिळतात संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. 3 बाद. गोलंदाज पुन्हा एकदा कोळेगाव यांकडून या षटकातला पुढचा चेंडू फेकतोय दत्तासाठी. यावी चेंडू गोलाच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र यावी फटक्यामध्ये तितकासा जोरकसपणा नव्हता. चेंडू गेला होता मिडऑफच्या दिशेने. शेतीच्या चेंडूर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती दत्ताला. दत्ताची वैयक्तिक धावसंख्या 19 आणि संघाची धावसंख्या 1 वाढते. एकूण धावसंख्या येते ती 28 धावा. मागच्या सामन्यामध्ये योगेशने केलेली तडाफाकीचा फलंदाजी मात्र तो बाद झाला 0 धावसंख्येवर. मात्र दत्ताने 7 धावांचं योगदान दिलं मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र तो चांगली फलंदाजी करतोय. यावी फलंदाज तयार करण्यासाठी विनोद 8 धावसंख्येवर. यावेळीचा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. चांगलं शेतेशे चेंडू फेकते गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धावीचं योगदान आणि ही 1 धाव राकेश शिलवण सोनारपाडा संघात घेऊन जात आहे 29च्या घरामध्ये. विनोदची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धावेने 9च्या घरामध्ये. मात्र दत्ता खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू योगेश
यावेळी आपण पाहिलं तर हा निश्चितच गोलंदाज आपला चेंडू आपल्या फॉलो मध्ये पकडतोय, पण तोपर्यंत मात्र फलंदाज एका धावसाठी धावला होता आणि एक धाव या संघाला घेऊन जाते 30च्या घरामध्ये. 30 षटक मार्ग असल्यामुळे आतापर्यंत जर आपण पाहिलात प्रति षटक 10च्या सरासरी साधारणतः धावा धावपलकर आल्या त्या राकेश इलेव्हन सोनारपाडा संघाच्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू, हा चेंडू कारवेसांनी पुन्हा एकदा जातोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो पण गोलंदाज चेंडू पंचांचा पटाकाकडे फलंदाज बाद. याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. तर 9 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांचं योगदान दिलं होतं. 4 चौकांमध्ये दत्ता हा बाद झाला. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती यावी मात्र 4 गडी बाद धावा धावपलकर आल्या त्या 31. आणि या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावर योगेश पाटील. तर विनोद खेळण्यासाठी सज्ज. विनोदाची वैयक्तिक धावसंख्या 1 चौकाच्या मध्ये तब्बल आपण पाहिले तर 10 धावसंख्येवर. पंचाच्या डावीकडून कोळेगावांकडून गोलंदाज तयार. अंतिम चेंडू या षटकातला 30 षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्राची विरचना असताना या षटकातला पुढचा चेंडू यावी बॅटच्या पट्ट्यात गेली चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज या षटकामध्ये धावची चरबन बाद होतोय राकेश इलेव्हन सोनारपाडा संघाचा. तर अशा प्रकारे फलंदाज धावची चेरपणे बाजाला पहिल्या चेंडू वर धाव काढण्यासाठी प्रयत्न केला होता आणि फलंदाज मैदान परतला. आता मध्ये धावसंख्या येते 31. आतापर्यंत एकूण 5 फलंदाज गमावले ते राकेश शिरोण सोनारपाडा संघाने. नवीन फलंदाज मैदान येतोय श्रीधर. तर दुसरीकडे यावेळी आपण पाहताय दोन्ही फलंदाज धावची चेरपणे बाजू चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकलो आपण. जय हनुमान निर्जय संघाचं गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. यावेळी आपण पाहतोय अजय. चेतन केशव पाटील ग्रामपंचायत सदस्य सोनापाडा यांच्याकडनं श्रीधरसाठी प्रत्येक षटकाला 1000 रुपये पारितोषिक. अजय नवीन षटक घेऊन येतोय मानपाडा एन कडून. पहिला या षटकातला पहिला चेंडू आणि समोर फलंदाज आपण पाहू शकता यावेळी श्रीधरसाठी हा चेंडू निश्चित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करता. बॅट चेंडूचा कोणत्याही संपर्काने उरलेला खांब यष्टिषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एकूण क्षेत्ररक्षणाची विरचना जर आपण या ठिकाणी पाहिजे तर ऑफसाईडला आता मात्र 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला 4 क्षेत्राची विरचना या ठिकाणी केली. ती फलंदाज श्रीधरसाठी. श्रीधर वैयक्तिक 0 धावसंख्येवर. अजय यावी श्रीधरसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. माझा चेंडू गेला ऑफसाईडला. पॉईंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्राच्या चेंडू होतो तोपर्यंत श्रीधर आपलं खातं उघडतं एका धावेने आणि एका धावेने श्रीधर याची वैयक्तिक धावसंख्या 1 5 बाद. एकूण धावसंख्या धावपलकडे आली ते 32 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी पहिल्या सत्रामधले. अजय पुन्हा एकदा तयार. उंच प्रसा फलंदाज आपण पाहू शकता. यावेळी खेळण्यासाठी सज्ज आहे अमर वैयक्तिक 0 धावसंख्येवर. हा चेंडू कार्पेटच्या सारने चेंडूला निश्चित ढकलून दिले दिशा दिले. वार्डिश लांब क्षेत्रामध्ये यावी क्षेत्राचे चेंडू येतोय मात्र त्या अंतरापर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या फलंदाजाने. 2 धावांनी फलंदाज यावेळी आपण पाहिलं आपलं खातं उघडतोय. अमर त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 संघाची धावसंख्या 2 निवडते. एकूण धावसंख्या 34 धावा धावपलं कर 5 गडी बाद. शेवटच्या सत्रामध्ये 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. अमरसाठी क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऑफसाईडला 5 ऑनसाईडला 4 क्षेत्राची विरचना आणि त्रिफळा उद्ध्वस्त
अतिशय सुरेख चेंडू गुडलेस पाडू चेंडू पडला होता खाली राहिला चेंडू फलंदाजांनी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला बॅट चेंडूचा संपर्क करणार सरळ मधली यष्टी या ठिकाणी कडली आणि अशा प्रकारे 6वा फलंदाज गमावलाय तो यावी राकेश शिरवण सोनारपाडा संघाने. सहावा फलंदाज गमावला या ठिकाणी 34 धावा आतापर्यंत धावफलकर आपण पाहू शकता. तसं पाहिजे धावांचा वेग खरं तर अजूनही जास्त असायला पाहिजे होता कारण ज्या संघाने आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी तब्बल 88 धावा कुठून काढल्या होत्या या खेळपट्टीवरून 2 फलंदाज बाद झाले. 51 धावांचं योगदान योगेशने दिलं होतं. योगेश मात्र बाद झाल्यानंतर सामन्याचं सूत्र या ठिकाणी पाहिलं तर दत्ता ज्याने 20 धावांचं योगदान दिलं. सरळ बॅटने खेळलाय चेंडूला आपण पाहता यावेळी वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू ये पॉइंट गोलंदाज हातामध्ये चेंडू आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आणि या ठिकाणी मात्र ओव्हरथ्रो आणि चेंडू यष्टी उचलेपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय आणि फलंदाज धावचित. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत या सोनारपाडा संघाने 3 धावा या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाला 2 धावा मिळतात संघाला आणि धावसंख्या येते ती 7 गडी बाद एकूण धावसंख्या यावी 36 धावा. 36 धावा धावफलकावर अंतिम चेंडू आपण बघू शकाल 36 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्यात. फलंदाज श्रीधर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर सामना करतोय. गोलंदाज यावी अजय मानपाडेकडून या सत्रातला शेवटचा चेंडू आणि यावेळी चेंडू कार्पेटच्या सामने दिशा दिले. चेंडूला आपण पाहताय ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह क्षेत्राच्या चेंडूवर येऊन गोलंदाज हातामध्ये चेंडू देतोय तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळतंय. 2 धाव मिळतात त्या फलंदाज आपण पाहताय श्रीधर नाबाद राहतोय 3 या धावसंख्येवर आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिले तर धावा आल्यात 7 गडी बाद एकूण धावसंख्या 38 धावा 39 धावांचं लक्ष या विजय हनुमान निर्जय संघासमोर. 7 बाद 38 धावा धावफलकर पाहिलात ज्याच्यामध्ये दत्ताचं योगदान होतं 20 धावांचं. इतर फलंदाजांकडे जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या त्या विनोदच्या ज्याने 1 चौकाच्या मध्ये धावा नोंदवल्या त्या. इतर फलंदाज मात्र या ठिकाणी एकेरी दोहेरी धावांवर बाद झाले. शेवटचं षटक होतं अजयने हे षटक फेकलं होतं. या षटकात तब्बल त्याने 7 धावा देत 1 फलंदाज बाद केला होता तर 1 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. तर हे होतं फलंदाजी आणि गोलंदाज पृथक्करण. येणारी 4 षटकं 39 धावांची गरज सामना जिंकायला. प्रति षटकाचा आपण विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी 9.75 धावांची गरज सामना जिंकायला. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये क्रिकेटचं एक कुरुक्षेत्र जिथे चेंडूफळीचं युद्ध या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार कोण जाणार सुपर हिटमध्ये याचं धावतं वर्ण राखण्यासाठी मी घेऊन जातोय ते आमचे भोपरचे समालोचक विनोद पाटील यांना. ओव्हर टू विनोद पाटील. धन्यवाद. धन्यवाद काका. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा आपण पाहताय T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक 2016 स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आणि आजच्या रात्रीतला आपण पाहतोय हा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना सोनारपाडा वर्सेस निळजे. सोनारपाडा संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 38 धावा धावफलकावर लावलेले आहेत. 39 धावांचं लक्ष निळजे संघासमोर ठेवलेलं आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावा करायच्या आहेत निळजे संघाला. जो संघ जिंकेल तो निश्चितच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवेल. निळजे गावचे आमचे लाडके आदरणीय नंदू खंडागळ साहेब यांना मी विनंती करतोय आपण कुठे असाल विशेष कार्यकारी अधिकारी यांना मी विनंती करतोय कुठे असाल तर आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आपलं स्वागत आहे व्यासपीठावर.
सामना इथे सुरू होतोय. गोलंदाज योगेश, आज यावेळेस नितेश. हा चेंडू पॅन्टला ब्रश करून गेलेला आहे. निर्धाव चेंडू आहे. सुरुवात चांगली झाली आहे. इथे गोलंदाज योगेशने सुरुवात केलेली आहे. 38 धावांचा डिफेन्स करायचा इथे. 39 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा योगेश. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय नितेशने. ऑन साइडला खराब थ्रो होता. काका आपण जर पाहिला तर हा थ्रो डोक्यावरनं फेकलाय. बॅकिंग चांगलं झालं, अन्यथा आणखीन काही धावा पाहायला मिळाल्या असत्या. धावसंख्या यावेळेस खातं उघडलं जातंय. नितेशने स्वतःचं संघाचं खातं उघडलंय 1 धावेने. आस्किंग रेट जर आपण पाहिला तर 9.75चा आहे सामना जिंकण्यासाठी. काका आपण या मैदानात पाहिलं दुसऱ्या सत्रामध्ये 31 धावांचा डिफेन्स होताना पाहिलं, 33 धावांचा डिफेन्स होताना पाहिलंय. मात्र आता 38 धावांचा डिफेन्स होईल का हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. आजच्या दिवसात खूप मोठ्या धावसंख्या आपण पाहिल्या. 88 धावा, 70 धावा, 4 षटकामध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आगासन संघाने या मैदानावरती नोंदवलाय. मात्र त्या 38 धावा पुरेशा ठरतील का? कारण निळजे संघ एक ताकदवर संघ, या संघासमोर या धावा निश्चितच डिफेन्स करणं तेवढं सोपं नसणार. यावेळी चेंडू विशाल पवारच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. थँक्यू टूजे, थँक्यू. निश्चितच जो संघ जिंकेल त्याला भरपूर प्रेम मिळणार आहे त्यांच्या समर्थकाकडनं. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच जो कोणी जिंकेल, ज्याला जे हवंय ते मिळेल त्यांच्या मान्यवरांकडनं. मात्र इथे चेतन केशव पाटील यांच्याकडनं हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. विशाल पवार 2 चौकार 1 षटकाराच्या साहाय्याने 14 धावांवर नाबाद खेळत असताना सोनारपाडा संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आदरणीय चेतन केशव पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं जर हॅट्रिक साधली तर इथे 3000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. योगेश, हा चेंडू फुलटॉस होता. कार्पेटच्या मधून खेळून काढला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव जलद गतीने पूर्ण केली जाता. षटक संपलंय. पहिल्या षटकात धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 16 धावा. गरज होती 9.75ची. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त धावा इथे धावफलकावर आलेल्या आहेत. 16 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे. यावेळेस नितीन मला सांगत असताना 18 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. निळजे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. सोनारपाडा संघाला या सामन्यात कमबॅक करायचा असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील आणि विकेट्स घ्यावे लागतील तरच या सामन्यात कमबॅक करता येईल. अन्यथा या स्पर्धेतून त्यांचं आव्हान इथे संपुष्टात येईल. 18 चेंडू जिंकण्याची गरज आहे. 23 धावांची 7.66 सरासरीने धावा. तर मात्र आस्किंग रेट कमी झाले. त्यामागचं कारण आहे पहिल्या षटकात 16 धावा कुठल्या आहेत. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर केलाय विशाल पवार आणि त्याचबरोबर नितेश याने. 16 धावांची भागीदारी इथे रचलेली आहे. तर मात्र समीकरणे 18 चेंडू 23 धावा. गोलंदाज अमर यावेळेस पाहतो आपण. सोनारपाडा संघाचा गोलंदाज एक अमर आम्ही पाहिला होता सागाव संघ, ज्याने या स्पर्धेतलं पहिली हॅट्रिक संपादित केली होती आणि त्याच सामन्यामध्ये चेतन पाटील यांनी जे संघाच्या दुसरी हॅट्रिक संपादित केली होती. मात्र एका इनिंग मध्ये 2 हॅट्रिक संपादित करण्याचा विक्रम आकाश तारेकरने केला होता खर्डीच्या मैदानामध्ये निळजे संघाविरुद्ध. क्षेत्ररक्षणात यावेळेस बदल करत असताना क्षेत्ररक्षण विखुरले पाहू शकता आपण. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला विशालने. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. क्षेत्ररक्षक
लॉंग ऑनला अमोल आपण पाहतोय. अमरने जर इथे हॅट्रिक संपादित केली तर समीर पाटील यांच्याकडनं सोनारपाड्याचे समीर पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. काका मात्र धावा कमी आला त्यामागचं कारण योगेशचा जो झेल पकडला होता पॉवर प्ले मध्ये काका नितेशने अफलातून झेल होता, प्रेक्षणीय झेल होता. मी म्हणे स्पर्धेतला सर्वात चांगला झेल आणि एक चांगल्या फलंदाचा झेल घेतला, त्यामुळे धावांवर अंकुश लावता आला. जर योगेश या मैदानावर थांबला असता तर निश्चितच योगेशने जबरदस्त फलंदाजी केली असती, मात्र चांगली फिल्डिंग झाली. यावेळी चेंडू टपावण्यात आधी घुसरे घेतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय 17 धावा. चेतन केशव पाटील यांच्याकडनं जर कोणी हॅट्रिक साधली सोनारपाड्याच्या गोलंदाजांनी तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुन्हा एकदा अमर ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू खाली अमोल चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. पहिला धक्का. नितेश बाद होतोय. 17 या धावसंख्येवर पहिला धक्का निर्जय संघाला. 17 धावांची भागीदारी ते ब्रेक केलेले गोलंदाज अमरने. फलंदाज लवकर पाठवायचे आहेत निर्जय संघ. आपल्याला एक सूचना आहे, वेळ वाया घालवायचा नाहीये. आधीच निर्णय घ्यायचा आहे, यानंतर कोणता फलंदाज जाणार आहे आधी ठरवायचं आहे आणि त्यानंतर त्या फलंदाजाला आपण पाठवायचं आहे. त्यामुळे नवीन फलंदाज खेळपट्टी होतोय अजय पाटील. धावसंख्या धावफलकावर 17 धावा, 22 धावांची अजूनही गरज आहे. अमरने एक विकेट घेतलेले पाहायचे. अमर यावेळेस राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर धावत. तोपर्यंत एक धावफलकावर अंकित होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू आपण पाहू शकता. चेंडू झाले एकूण 4 चेंडू फेकलेत अमरने. विशाल नाबाद 17 धावांवर खेळतोय. एका बाजूने किल्ला उडत असताना चांगली फलंदाजी करत असताना एक डावखुरा फलंदाज, एक भरोशाचा फलंदाज निर्जय संघाचा, एक अनुभवी फलंदाज विशाल पवार. अमर पुन्हा एकदा 14 चेंडूत 21 धावांची गरज आहे. असा चेंडू पाहू शकता. टप्प्यानंतर गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अमर वेगाने चेंडू दाखवता, मात्र आता हा चेंडू बाहेर काढलाय. चेंज ऑफ पेस फसवलाय फलंदाजाला. फलंदाज अजय, एक चांगला फलंदाज, 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आपण पाहतोय. बीट केले पूर्णपणे. तर मात्र समीकरण आहे 13 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी निर्जय संघाला. जबरदस्त सामना. या सामन्यात रोमांच निर्माण होऊ शकतो. जर गोलंदाजी चांगली झाली तर निश्चित सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. हा चेंडू फुलटोच होता. अपील केले गेले लेग बिफोर विकेटचा चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. आता याचा मात्र फलंदाज बाद होईल का? धावचीतचा अपील. फलंदाज बाद. विशाल पवार दुर्दैवीरित्या धावचीत होतोय. तर मात्र आनंद साजरा केला जातो आपण पाहू शकता मैदानात. बॅट्समन पाठवता लवकर निर्जय संघ. नवीन फलंदाज केतन. विशाल पवार ज्याने जबरदस्त खेळी गेली होती. विशाल बाद होतोय यावेळेस. धावचित बाद होतोय. विशालने धावसंख्या आपण पाहू शकतो. विशालचं योगदान 17 धावांचं योगदान दिलेले. मात्र दुसरा धक्का यावेळेस निर्जय संघाला. समीकरण आहे 12 चेंडू 20 धावा. जबरदस्त हा सामना. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले सामन्याने. षटक घेऊन येतो गोलंदाज. यावेळेस गोलंदाज अमोल. वैयक्तिक पहिलं व सांघिक 30 षटक. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. जो विशाल पवार
चांगली फलंदाजी करत होता, खेळपट्टीवर थांबून होता, मात्र तो फलंदाज दुर्दैवीरित्या धावचित होते आणि त्यामुळे दुसरा धक्का. आता मात्र नवीन फलंदाज, दोन्ही फलंदाज नवीन पाहू शकता आपण. नवीन फलंदाज केतन, स्ट्राईकला फलंदाज. सामना सुरू करायचा आहे, लगेचच वेळ वाया घालवायचा नाही. सोनारपाडा संघ सूचना आहे आपल्यासाठी, एक पंच ताकीद द्यायची त्यांना, वेळ वाया घालवायचा नाहीये. स्ट्राईकला फलंदाज, नवीन फलंदाज केतन आपण पाहतोय. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. संघ नायकाने अमोलवर भरोसा दाखवलाय. पाहायचा अमोल कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. या सामन्यात निश्चितच पूर्णपणे भवितव्य या षटकावर अवलंबून असणार आहे. या षटकात जर 4 ते 5 धावा आल्या तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणार, या मैदानावरती प्रश्नच नाही. गोलंदाज अमोल, राऊंड द विकेट. स्ट्राईकला फलंदाज केतन. उपउपांत्य फेरीचा हा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल आगासन संघाची उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 3 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. पाहू शकता कोळेगाव संघ पहिल्या रात्रीत पोहोचला होता, त्यानंतर देसाई संघ, रवी मात्रेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आणि कालच्या रात्रीत जर आपण पाहिलं तर मोठागाव संघाने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्यावेळेस श्रीधरचा तितका चांगला थ्रो. एक धाव इथे रोखणं गरजेचं आहे, एक धाव इथे काढणं महत्वाचं आहे. मात्र हा सामना कोण जिंकेल हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल सोनारपाडा संघाला या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर. मात्र निळजे संघाला एक धाव इथे महत्वाची असणार आहे. आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू कट केला, चेंडू येतोय गलीमध्ये, थोडस मिसफिल्ड होते, 1 धाव इथे मिळते. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 21 धावा. 10 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी गरज आहे निळजे संघाला. या मैदानावरती 31 धावांचा डिफेन्स होताना पाहिलेला आहे, 33 धावांचा डिफेन्स होताना आम्ही पाहिलेला आहे. तर मात्र प्रश्न निर्माण झालाय 38 धावांचा डिफेन्स होईल का. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होईल तेव्हा तेव्हा सोनारपाडा संघाचे समर्थक जोरदार टाळ्या वाजवत असताना पाहू शकता. मैदानाच्या चौफेर सोनारपाडा संघाचे समर्थक आणि त्याचबरोबर निळजे संघाचे समर्थक देखील आपण पाहू शकता. समीकरण आहे 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा. रोमांचकारी हा सामना, अटीतटीचा सामना, चुरशीची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, अस्तित्वाची लढाई. हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे श्रीधर. चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय, मात्र नकार देतो इथे. 1च धाव. मात्र धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा. समीकरण आहे 8 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे चेंडू पेक्षा धावा या दुप्पट आहेत. बाहेरून हा चेंडू अतिशय वेगाने टाकला होता. डाव्या बाजूने कुणी आवाज द्यायचा नाहीये, खेळाडू कक्षातून किंवा प्रेक्षकांनी कुणी आवाज द्यायचा नाहीये, विनंती आहे, शांतता राखायची आहे. तर मात्र 7 चेंडू 16 धावा. या षटकात 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय मी म्हणेन अमोलने. 7 चेंडू जिंकण्याची गरज आहे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळाय, पुन्हा एकदा श्रीधर येतो चेंडूवर धावत, थोडंसं मिसफिल्ड होत आहे, मात्र नजर हटी और दुर्घटना घटी. मात्र चेंडू हातात असता तर इथे फलंदाज बाद होऊ शकला असता काका, मात्र यावेळेस घाई करतोय गोलंदाज. षटक संपलंय. धाव संख्या धावफलकावर पाहतो आपण, यावेळेस धाव संख्या 25. आता समीकरण आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. या षटकाने पूर्णपणे सोनारपाडा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेला आहे, मात्र विसरता कामा नये निळजे संघ. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका, विनंती आहे अजय, कोणी आवाज द्यायचा नाही. तर मात्र समीकरण आहे 6 चेंडू
14 धावा अमोलने आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेला आहे. आता मात्र शेवटचं षटक कोण हाताळणार हा प्रश्न इथे निर्माण झालाय. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. निळजे संघ निश्चितच इथे फाईट करत असताना एक एक धावेसाठी झगडत असताना आपण पाहू शकता निळजे संघ या संघाची फलंदाजी खोलवर आहे. मात्र दबाव दोन्ही बाजूने आपण पाहू शकता आणि जो संघ दबावाला झुगारून इथे चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकू शकतो. मात्र जो संघ इथे चांगली कामगिरी करेल, चांगली गोलंदाजी करेल, चांगलं क्षेत्ररक्षण करेल यावेळेस सोनारपाडा संघ तर तो संघ इथे विजयी होऊ शकतो. आता मात्र अजय पाटील मैदानात जाऊन संघ नाही काहीतरी कानमंत्र काहीतरी डिस्कशन करून आलेत. पाहायचंय त्या कानमंत्राचा निळजे संघाला कितीचा फायदा होतोय. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज येतोय. फलंदाज अजय. चेतन पाटील, चेतन केशव पाटील यांच्या अमर गोलंदाज करणने हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपये पारितोषिक. गोलंदाज करणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही सोपवला या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. सर्वांचं लक्ष लागलंय सामन्याकडे. प्रेक्षकांचा हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना. हा चेंडू कव्हर्स मध्ये पाहिजे झेल होईल का आणि जबरदस्त झेल पकडलेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या झेल साठी. फलंदाज बाद. जबरदस्त गाणं. निश्चितच इथे चुम्मा कोणाला मिळणार, कोणता संघ इथे जिंकेल निश्चित त्या संघाचं कौतुक केलं जाईल. आता मात्र समीकरण आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. करणने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. हॅट्रिक जर संपादित केली तर करणसाठी पारितोषिक आहे 10,000 रुपयाचं चेतन केशव पाटील यांच्याकडनं. 5 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी एखादा मोठा फटका या सामन्याचा रंगरूप बदलू शकतो, कायापालट करू शकतो. मात्र तो मोठा फटका कोण मारेल हा प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. 5 चेंडू 14 धावा जिंकण्यासाठी. हा चेंडू एज लागते. शॉर्ट रनला क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः योगेश येतोय. मात्र आता समीकरण आहे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 13 धावा जिंकण्यासाठी. जबरदस्त फाईट, चुरशीचा सामना, रंगतदार सामना. 12 धावा देखील इथे चालतील. जर गडी जर आपण पाहिलं तर 7 गडी बाद झालेले सोनारपाडा संघाचे. त्यामुळे 12 धावा देखील चालतील येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी निळजे संघाला. गोलंदाज करण ओव्हर द विकेट. हा चेंडू एज लागते. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. योगेशच्या खेळचा अंत. तर मात्र सोनारपाडा संघ इथे आनंद साजरा करताना. धन्यवाद विजय. चेतन केशव पाटील यांचे ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा यांच्याकडे जर हॅट्रिक घेतली, करणने हॅट्रिक घेतली तर 20,000 रुपये पारितोषिक करणसाठी. मात्र समीकरण आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 13 धावा. 3-13 कुणाचे 3-13 वाजतील हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. क्षणाक्षणाला रोमांच वाढवणारा हा सामना, क्षणाक्षणाला थरार निर्माण करणारा हा सामना, क्षणाक्षणाला सरड्यासारखा रंग बदलणारा हा सामना आपण पाहतोय यावेळेस या मैदानावरती. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू लॉफ्ट केलाय. पाहायचंय क्षेत्ररक्षक सज्ज तिथे. आता झेल सुटतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय हा प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. मात्र समीकरण आहे 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 9 धावांची. 8 धावा जरी करताय तरी विजय होऊ शकतील. 2 चौकार मारावे लागतील.
एक षटकार आणि 2 धावा इथे करावे लागतील. मात्र 2 चेंडू मध्ये 8 धावा इथे होतील का? फलंदाज आहे सचिन, जबरदस्त फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज. 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आम्ही पाहिला होता पडल्याच्या मैदानावरती. तर तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकर इंडला. हा चेंडू टप्पा मारता निघून जातोय. अपील केले गेले, स्ट्रॉंग अपील. मात्र हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे, तो म्हणजे सोनारपाडा संघाच्या बाजूने. 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. आता मात्र 8 धावा कंपल्सरी आहेत. मात्र चेंडू शिल्लक आहे, फक्त 1 चेंडू. एखादा चमत्कार, एखादा नो चेंडू या सामन्याला वाचू शकतो. मात्र नो चेंडू करण टाकेल का, हा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. येणारा 1 चेंडू जिंकण्याची गरज आहे 9 धावांची. जर या चेंडूवर काका एखादा मोठा फटका आला असता तर हा सामना निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत नियोजक संघाला इथे जिंकण्याची संधी असती. मात्र हा सामना मी कौतुक करेन. पहिल्या 2 षटकात 19 धावा आल्या, त्यानंतरच्या 2 षटकात 20 धावांची गरज होती. मात्र नियोजक संघाने इथे निश्चित डोक्याला साजेसा खेळ केला नाही. यावेळी चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय आणि यावेळेस आनंद साजरा करताना सोनारपाडा संघ हा सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नियोजक संघाचं मनापासून आभार, ज्यांनी या सामन्यामध्ये जबरदस्त क्रिकेट सादर केलंय. प्रेक्षकांनी निश्चितच इथे शिस्तीचं पालन करायचंय. कुणी आत यायचं नाही, कुणी त्या पडद्याला कुणी हात लावायचं नाही. आपण शिस्तीचं पालन करायचंय. तर मात्र हा सामना रोमांचकारी सामना, शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता. तो सामना जिंकलाय यावेळेस सोनारपाडा संघाने. मॅन ऑफ द मॅच, विजयाचा हिरो, नायक अमर ठाकूर, ज्याने दुसरं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या योगेशच्या आणि त्यानंतर अमरने येऊन फक्त 3 धावा दिल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिल्या सामन्यामध्ये. आणि हा सामना इथे जिंकलेला सोनारपाडा संघाने. मी विनंती करतोय आदरणीय सुभाष पाटील साहेब यांना की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहू शकता. गुंजन ट्रान्सपोर्ट, चेतन म्हात्रे यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर ब्लू स्टार यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट, ब्लू स्टार दिवा आणि त्याचबरोबर स्वर्गीय राकेश म्हात्रे याच्या स्मरणार्थ राकेश 11 सोनारपाडा यांच्याकडनं एक टी शर्ट. जबरदस्त कामगिरी अमर ठाकूरची. टाळ्या होऊन जाऊ द्या अमरसाठी, टाळ्या होऊन जाऊ द्या सोनारपाडा संघासाठी. आणि यानंतरचा सामना, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, वीक फाईट आगासन वर्सेस सोनारपाडा. नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी. जबरदस्त सामना काका आपण पाहिला या मैदानावरती. धावांचा डिफेन्स काका आजच्या रात्रीचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर 6 सामने झाले. या 6ही सामन्यात धावांचा डिफेन्स केला गेला काका. मात्र हे वैशिष्ट्य आहे आजच्या रात्रीतला. नाणेफेकीसाठी यायचंय संघनायकांनी. चला आगासन संघाचे संघनायक आणि सोनारपाडा संघाचे संघनायक त्वरित यायचे नाणेफेकीसाठी. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना